सन्माननीय पांडुभाऊ मराठे माजी सरपंच भुकुम यांना विनंती करतो आपण या, ज्यांनी आम्हाला तिसरं बक्षीस पुरस्कृत केलेलं आहे. या पांडुभाऊ. तसंच सन्माननीय सचिन जागवणे उपसरपंच भुकुम यांना विनंती करतो आपण देखील यायचं आहे. गोटावडे नगरीचे उपसरपंच सन्माननीय नवनाथजी भेगडे या मान्यवरांचं शुभागमन झालंय. सन्माननीय निलेशजी ननावरे विद्यमान उपसरपंच भुकुम आपणास देखील मी विनंती करतो आपण देखील यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सर्व बक्षीसदात्यांचं ग्रामस्थ मंडळींचं मी विशेष आभार व्यक्त करतोय, कारण ही आपल्या गावची स्पर्धा खरंच मुळशी तालुका क्रिकेट पुरतीच मर्यादित राहिलेली नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण भुकुम नगरीचं नाव उंच करतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहत आहोत. तर सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतो, आभार व्यक्त करतोय. नवनाथ भाऊ बेगडे जे गोटावडेचे विद्यमान उपसरपंच आहेत, त्यांचा व्यासपीठावर विशेष सन्मान. आणि उपसरपंच भुकुमचे उपसरपंच आणि गोटावडेचे उपसरपंच यांच्या या ठिकाणी खूप चांगला ताळमेळ पाहायला मिळते. आपल्या गावासाठी नेहमीच आपण सर्व वेगवेगळी योजना आणणार आहोत, त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा व्यासपीठावर बसण्याची मी नम्र विनंती करतोय. पुढच्या डावाकडे जाऊया, ऐकूया आवाज योगेश सरांचा. थँक्यू. पहिला चेंडू षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झालेत अनिकेत डेरे आणि आजचा बर्थडे बॉय प्रवीण साठे उर्फ पप्पू साठेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती येतोय बिग ब्लास्ट, खणखणी दणदणी षटकार, 6 धावा. सरपंच सुनील, थँक्यू डीजे. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघाचा हुकमाचा एक्का, मुळशी तालुक्याचं क्रिकेट मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवणारा मुळशी तालुक्याचा हडशी गावचा अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम हडशी प्रवीण उर्फ पप्पू साठे यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे. निश्चितच स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम तमाम क्रीडा रसिक खेळाडूंच्या वतीनं संपूर्ण टीमच्या वतीनं प्रवीण उर्फ पप्पू साठे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जे पाशी घ्या पाहणाऱ्यांच्या मानावर दुखाव्यात, आकाशाला अशी गवस निघाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ पाहत राहावा. कर्तव्याच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश चोहीकडे पसरवाल. याच शुभेच्छा सदिच्छा वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला दिल्या जातील प्रवीण साठे. निश्चितच अशाच प्रकारची क्रिकेटची सेवा तुमच्या हातून घडो, आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव उंचीवरती नेऊ, या शुभेच्छा सदिच्छा तुम्हाला दिल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती प्रवीण साठेनं आपला ट्रेडमार्क शॉट दाखवलाय, षटकार खेळलाय. तदनंतर लेग बायची एक सिंगल. इथे मात्र पाहतोय मृत चेंडूचा इशारा पंच जरूर करतायत. अनिकेत पुन्हा एकदा नव्याने रनअप घेताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी ह्या संघाचा निश्चितच प्रतिभामान अष्टपैलू खेळाडू ओपनर बॅटर निलेश खैरे ऑन स्ट्राईक तयार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या अगदी साईड बाजूला त्या ठिकाणी चेंडूचा स्पर्श झालाय. सरळ बॅटनं त्या ठिकाणी फटका खेळला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावे ते. दहा धावा दफलकावरती बिना गड्याच्या मोबाईलमध्ये आहेत. निश्चितच प्रवीण साठेसाठी आपण पाहतोय पारितोषिक असणार आहे. खास बड्डेच्या निमित्तानं लागोपाठचे 3 षटकार खेळले, तर अमोलदादा भरतवंशी यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस प्रवीण साठेसाठी असणार आहे. दरम्यानचा चेंडू ऑन साईडला, फिल्डर चेंडूच्या मागे येतात. फेकी सुरेख, तोपर्यंत धावेसाठी पळापळ, धावपळ, रनआउटचा चान्स. डेंजर एंडला निलेश खैरे होता. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय पोहोचवला जाईल. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. डेंजर एंडला निलेश खैरे चित्त्याच्या चप्पल हरणाच्या गतीने धावत होता. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय डिसिजन असणार आहे. स्ट्रायकर एंडला धावबासाठी निश्चितच तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय मंडप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे रामेश्वर प्रॉपर्टीचे सर्व प्रवीण शेठ हगवणे या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन झालंय. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तिसरे पंच कळवत आहेत. फलंदाज बाद आहे निलेश खैरे, रनआउट, धावबाद, पहिला धक्का, पहिला हादरा.
जवळ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर दाखवत आहेत. संघाचा संगणक कृष्णा कालेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 12 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा जमीन लगेच समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये निश्चितच शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला गेलाय. फिल्डर चेंडूच्या मागे सुरेखरित्या आले फेक केलेली आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या एकेरी धावे बरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. धावफल कव्हरच्या धावा आहेत त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. आयोजक मंडळींनी घेतलेले अपार कष्ट त्यांच्या अपार कष्टातून आणि प्रयत्नातून खऱ्या अर्थानं उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखना सोहळा, क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. क्रिकेटची लाख मोलाची, क्रिकेटची लखपती करणारी टुर्नामेंट प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ॲक्टिवा बाईक, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक स्पोर्ट चेंडू. खरं तर कृष्णा निश्चितच सातत्याने अशा चेंडूवरती तुटून पडतात, परंतु इथे थोडीशी लाईन आणि लेंथ निश्चितच अफलातून होती. कृष्णाच्या शरीरापासून थोडासा दूरवरती ठेवलेला बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. दरम्यानचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा एक जबरदस्त धडाका. पंचांचा इशारा येतोय, फ्लॅटेड षटकार. फलकावरती मैदानाच्या आतमध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. कृष्णा कालेकर, प्रवीण साठे या जोडीनं सातत्यानं सरपंच सुनीलभाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. गतवर्षीच्या सीझनला हडशी या संघाचं नाव मुळशी तालुका टेनिस क्रिकेटमधील निश्चितच एक मोठं नाव. याही सीझनला भन्नाट फॉर्ममध्ये हा संघ आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये बुकुमच्या स्पर्धेमध्ये निश्चितच हडशी संघ कशा प्रकारचं कामकाज करेल. दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल, शॉट ऑन पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. कृष्णा कालेकर कॅप्टन ऑन फायर, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. चेंडूवरती कृष्णाच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. शॉर्ट पिच चेंडू, दोन्ही चेंडूवरती मोठे आक्रमण. गोलंदाजांना मात्र लाईन लेंथ मध्ये सुधार इथे करणं गरजेचं आहे. 25 धावा. पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा चेंडू, थोडासा फटका खेळण्यामध्ये घाई सुरू झाली. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बहारदार आयोजन नियोजनातून खऱ्या अर्थानं स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेचा रंगारंग सोहळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चौका षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी खऱ्या अर्थानं जे स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सर्वोत्कृष्ट अंपायरिंग देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. उघलत्या शब्दातील बहारदार समालोचन, निश्चितच स्वयंभू रामेश्वर करंडकाचा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची दही याची डोळा. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा प्रवीण साठेच्या बॅटमधून फटका फसलाय. डीप स्क्वेअर लेगला टिपला एक अफलातून झेल. संघाला पडेल दुसरा धक्का, दुसरा विकेट डाऊन. प्रवीण साठे बॅक टू द पवेलियन. फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग टीम आपल्याला 20 मिनिटांचा कालावधी पहिल्या 4 षटकांसाठी असणार आहे. ज्यावेळी आपली इनिंग स्टार्ट झाली त्यावेळी आपल्या 12th मॅनला टायमर त्या ठिकाणी दाखवलेला आहे, याची नोंद घ्या. जसे 20 मिनिटं कंप्लीट होईल निश्चितच तुम्हाला सूचना केल्या जातील. वेळ वाचवा. पहिल्या चेंडूवरती सुमित बोडके आक्रमणाचा प्रयत्न.
चेंडू बॅट वरती प्रॉपर मिडल झालेला नाहीये. बॅटची साईड एज घेत आपण पाहतो विकेट किपरच्या डोक्यावरून शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. या चेंडूवरती सिंगल येईल. एका सिंगलनं संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये 27 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. सातत्यानं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी साकारणारा हा नॅचरल गेम खऱ्या अर्थानं सुमित बोडकेचा आहे. कित्येक काळ खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यामध्ये मोठा नावलौकिक मिळवलेला आणि मुळशी तालुक्याचं क्रिकेट गाजवणारा सुमित बोडके मॅन फ्रॉम हडशीचा वंडर बॉय म्हणून खऱ्या अर्थानं सुमित बोडकेची ओळख आहे. गतवर्षीचा मुळशी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सर्वाधिक ऑप्शनमध्ये खऱ्या अर्थानं सर्वाधिक बोली लागलेला हा खेळाडू, सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं सुमित बोडकेकडे पाहिलं गेलं. निश्चितच क्वालिटी बॅटिंग खऱ्या अर्थानं तो करतो. गोलंदाजी करत असताना देखील खऱ्या अर्थानं एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्यानं सुमित बोडकेच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षण करताना देखील मात्र तो कुठल्या प्रकारची चूक करत नाही. अशा प्रकारचा सर्व गुण संपन्न खेळाडू सुमित बोडके मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील अनिकेत डेरे. ज्या एंडनं अनिकेतनं षटक क्रमांक पहिला हाताळलं त्याच एंडनं पुन्हा एकदा षटक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं घेऊन अनिकेत दाखल. पहिला चेंडू रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शरीराचा वेध चेंडू घेईल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला संघाचे संघनायक कृष्णा कालेकर आहेत. थोडीशी नाराजगी जरूर व्यक्त करतायत. कमी गतीचा हा चेंडू होता. निश्चितच सुमितच्या टप्प्यामध्ये हा चेंडू होता. अक्रॉस द बॅट ऑन साईडला मोठा फटका खेळण्याची संधी होती. दरम्यान यावेळेस मात्र ऑन साईडला फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल सुमित बोडकेचा ब्रँडेड सिक्सर चे रन. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पैलवान शगुनदादा करंजवणे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे नितीन बाप्पू हगवणे यांचं देखील शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांचं सौजन्य खऱ्या अर्थानं लाभले 15 किलोच्या बकऱ्यासाठी नितीन बाप्पू हगवणे उपस्थित झालेत. मनापासून स्वागत. बॅकफुटला जाऊन मैदानाच्या आतमध्ये रूम बनवत सुमित बोडके कव्हरच्या डोक्यावरून मात्र एक शानदार फटका. चेंडू पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल डीप कव्हर सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा. सदतीस धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. अनिकेत डेरे खऱ्या अर्थानं भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवले या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. परंतु या प्रमुख गोलंदाजावरती अटॅक केलाय. प्रमुख गोलंदाजावरती हल्ला मैदानामध्ये चढवलाय. 37 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. कृष्णा कालेकर 5 चेंडू 14, सुमित बोडके 4 चेंडू 11. चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. पुढे सरसावत गॅप भरपूर मोठा ओळखलंय. तदनंतर मात्र इथे फिल्डरला गुंगारा देत चेंडू फरार. सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय स्वयंभूसी रामेश्वर करंडक हुकुमला सलामी देणारा खणखणीत चौकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये. अवया लागोपाठचा तिसरा चौकार येणार का? फटका फसलाय. रूम बनवत खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधून चेंडूच्या खाली आलाय. स्वप्नील चांगला झेल टिपेल. परतावा लागेल माघारी सुमित बोडकेला. बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. चेक. हॅलो चेक. नवीन फलंदाज न्यू बॅटर संतोष खैरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
लागोपाठचे मोठे आक्रमण खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. अनिकेत डेरेवरती हल्ला चढवला होता पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, तदनंतर षटकार 2 चौकार आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सुमित बोडकेची मोठी विकेट. अनिकेतनं अखेर यश मिळवलंय, मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बाद केलंय. 41 धावा. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. कुठल्याही प्रकारे कृष्णा कालेकर त्या ठिकाणी धाव घेणार नाहीत. नेक्स्ट ओव्हरसाठी निश्चितच कृष्णा आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेतील. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक संपलं जाईल ते तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूंचा डाव संपलाय. 41 धावा ज्या 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 18 चेंडूवरती 41 बनवल्या गेल्यात. डेथ ओव्हर शेवटचे 12 चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. पाहूया कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये या 12 चेंडूंवरती आपलं वर्चस्व गाजवेल. चला फिल्डिंग टीम वेळ वाचवा. फिडस पडा. आपल्याकडं 20 मिनिटांचा कालावधी असणार आहे पहिल्या 4 ओव्हरसाठी, याची नोंद घ्या. वेळ वाचवा. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 18 चेंडूंमध्ये 41 बनवल्यात. षटक क्रमांक 4 साठी नवीन गोलंदाजच्या मार्कवरती त्यांना पाहायला मिळतील. यश मिळवण्यासाठी प्रत्येक संघाचा संघर्ष सुरू आहे. प्रत्येक संघाचे प्रयत्न सुरू आहेत. स्वप्नीलच्या हातामध्ये चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 साठी यश हे खऱ्या अर्थानं लाख अपयशानंतर येत असतं, कारण यश जर सहज मिळालं असतं तर निश्चितच कोणी यशस्वी झालं असतं. यश मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनती आवश्यक आहे. ती मेहनत ते कष्ट तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत. गोलंदाज स्वप्नील तयार षटक क्रमांक 4 मध्ये. चला फिल्डिंग टीम वारंवार सूचना केल्या जात आहेत. वेळ वाचवा. पहिला चेंडू कृष्णाच्या बॅट मधून उंच आकाशामध्ये स्वतः स्वप्नील कॉट हँड बोल्ड करणार का? बराच काळ चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी मुवमेंट करत होता. स्वप्नीलने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू प्रॉपर तो जज करू शकला नाही आणि तदनंतर मैदानाच्या झेल निष्ठेल 2 धावा. कॅच मिस झाल्यानंतर दफलकावरती ऍड होतील. 43 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज स्वप्नील वेंगडे षटक क्रमांक 4 मध्ये अंतिम दुसरं निर्णायक षटक. स्लॉग ओव्हरचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅट, चेंडूला उडवले हवेत. डीप मिड विकेटला येतोय टोले जंग प्रहार. षटकार. तीन गडी बाद 49 धावा फलकावरती आहेत. स्वप्नील वरती हल्ला चढवलाय. ज्या कारणासाठी खऱ्या अर्थानं कृष्णानं आपल्याला स्ट्राईक घेतली तो मोठा फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. नॉन स्ट्रायकर एंडला संतोष खैरे निश्चितच उभे असणारा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती देखील अक्रॉस द बॅट ऑन साइडला कट कॉपी पेस्ट बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. कृष्णा कालेकर ऑन फायर. आलेत 55 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा कालेकरची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. तब्बल 55 धावा दफलकावरती. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, गतीचं मिश्रण पाहायला मिळते. निश्चितच डॉट बॉल येईल. भुगाव करंडक या स्पर्धेमध्ये कृष्णा कालेकरच्या नावावरती अनोखा विक्रम आहे. क्वार्टर फायनलचा सामना होता. 12 चेंडू 34 बनवायच्या होत्या. त्या 34 धावा कृष्णानं 6 चेंडूवरती बनवल्या होत्या. तो कृष्णा कालेकर ऑन साइडला पुन्हा एकदा बिग ब्लास्ट करेल. आखूट टप्प्याच्या बॉलला पुन्हा एकदा पुल करत सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये येतोय पुन्हा एकदा खणखणीत षटकार.
61 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार पुन्हा एकदा कृष्णा कालेकर यावेळेस स्लोवर वन चेंडूवरती आक्रमण केलंय परंतु काऊ कॉर्नर मध्ये थेट फिल्डर त्या ठिकाणी तैनात झेल टिपेल फलंदाज कृष्णा कालेकर बाद. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रमुख आहे जो आदरणीय रवींद्र दादूभाऊ माझेरे. पहिल्या दिवसापासून खऱ्या अर्थानं नवे नवे तर ही स्पर्धेची ज्या प्रकारे खरं तर तयारी आहे ज्या प्रकारचं नियोजन तेव्हापासून खऱ्या अर्थानं मोठी धावफल दादूंची सुरू आहे. आपलं देखील निश्चितच या ठिकाणी मनापासून आभार खेळाडूंच्या वतीनं व्यक्त केले जातील. एक मोठं व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण म्हणून मुळशी तालुक्यातील खेळाडूंसाठी जे निश्चितच समस्त ग्रामस्थ बुकुम यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज अजित लोखंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकाकडे घेऊन जाईल 61 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61 रन लॉस ऑफ 4 विकेट. ज्या संघानं या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दिवस क्रमांक पहिला गाजवला मुळशी सम्राट कासासाई संघाचे संघनायक कॅप्टन अक्षय शितळे उपस्थित झालेत. मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे सुखदेव भाऊ टेमगिरे देखील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. जाऊ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदित्य डेरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 मध्ये दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबर 63 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये जितक्या धावा हव्या होत्या तितक्या धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल कृष्णानं प्लेसमेंट करून सिंगल घ्यावी. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं गरजेचं होतं का परंतु कृष्णासाठी त्या ठिकाणी निश्चितच आक्रमण करण्याचा चेंडू होता. त्या चेंडूवरती ते बाद झालेत. कृष्णा कालेकर बाद झाल्यानंतर निश्चितच हडशी संघ थोडासा बॅकवर्डवरती अंतिम षटकामध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. कृष्णा कालेकर अंतिम षटकामध्ये असते तर निश्चितच कमीत कमी 2 विकेट त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले असते. मैदानाच्या आतमध्ये 63 धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. जर आणि तर या शब्दांना खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही प्रकारे महत्व नाही. दरम्यानचा चेंडू फुल टॉस होता. संतोष खरे आक्रमणाचा प्रयत्न परंतु केवळ एकेर धाव या चेंडूवरती येईल. अजित लोखंडे आपल्याकडे स्ट्राईक ठेवून घेईल. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं समोरच्या बाजूनं व्ही शेप लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खऱ्या अर्थानं फेवरेट झोन हा अजित लोखंडेचा आहे. कित्येकदा त्या झोन मध्ये तो ताकदवर फटकेबाजी करताना पाहायला मिळाला आहे. लोअर मिडल ऑर्डर मध्ये अजित साठी यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. 1 धाव तर या चेंडूवरती येते. वाईड +1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. संतोष खैरे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक च्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये 66 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूंवरती दरम्यान यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिचचा बॉल त्याच्यावरती प्रहार संतोष खैरेच्या बॅटमधून येतोय. ब्रँडेड चौकार. सत्तर धावा धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा यावेळेस बॅक टू द बॉलर फटका खेळला परंतु आदित्य चेंडूला अडवू शकला नाही. सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउटच्या रूपात होत आहेत बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 71 धावा. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
71 धावा 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. फुलरलिनचा बॉल ऑन साइडला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आलाय. संतोष खैरेची थोडीशी रनिंग कमी पडली, केवळ एक सिंगल धाव्या चेंडूवरती येईल आणि एका सिंगल संघाचा फलक पुढे जाईल. 72 धावा मैदानाच्या आतमध्ये फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भैरवनाथ क्रिकेट क्लब मोगावडे दारवली या संघासाठी 73 अर्थात 73 धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन निश्चितच होताना पाहायला मिळते. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेले व्यक्तिमत्व संतोषजी काटेसाहेब, त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू उद्योजक अतुल उर्फ बाबूशेठ बोडके, त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग मित्रपरिवार उपस्थित झालेत. मनापासून हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 72 धावा फलकावरती आव्हान आहे 73 धावेंचं भैरवनाथ क्रिकेट क्लब मोगावडे दारवली या संघासाठी. पाहूया दुसऱ्या डावामध्ये ह्या धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. विनंती असणार आहे सर्व संघांना आतमध्ये येताना एका लाईनअपमध्ये, बाहेर जाताना एका ओळीमध्ये, एका लाईनमध्ये आपण बाहेर जायचं याची नोंद घ्या. वारंवार सूचना केल्या जाणार नाहीत. या स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहेत, त्या नियम अटींच्या अंतर्गत तुम्हाला निश्चितच ही स्पर्धा खेळणं बंधनकारक आहे याची देखील नोंद घ्या, अन्यथा पेनल्टी बसणार आहे याची देखील नोंद घ्या. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. खेळणारा सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जानेवारी महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं पार पडलेल्या पिरंगुट करंडक 2024च्या स्पर्धेमध्ये निश्चितच सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आडशी हा संघ चॅम्पियन होताना, विजेता होताना आपण पाहिलाय. भुगावच्या स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं हा संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. त्या अगोदर निश्चितच SP चषक कासारसाईच्या स्पर्धेमध्ये देखील खऱ्या अर्थानं हडशी संघानं एक दर्जेदार खेळ साकारला होता. नेरे करंडकामध्ये निश्चित त्यांच्या हाती अपयशाला निराशा आली. जांबेच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलला पराभूत झाले आहेत, परंतु स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुम या स्पर्धेमध्ये ते निश्चितच दर्जेदार खेळ साकारण्याचा प्रयत्न करतील. आदरणीय देवाभाऊ शेडगे, त्याचप्रमाणे क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड वेळ असलेले क्रिकेट वेड व्यक्तिमत्व सुयश भाऊ चोंदे यांचं शुभागमन झालंय. मनापासून स्वागत आहे. लकी ड्रॉसाठी निश्चितच आपण पाहतोय नावनोंद करताना ते त्या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. मनापासून स्वागत आहे. प्रत्येक दिवसामध्ये सुयश भाऊंच्या जवळपास 50 चिठ्ठ्या असतात, परंतु नाव काही निघेना. आज 100 टाकतायत की काय. सुरेशदादा देवकर देखील उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. जाऊ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. आघाडीचे फलंदाज निश्चितच भैरवनाथ क्रिकेट क्लब मोगावडे दारवली या संघाकडून सागर थरकोडे आणि दुसऱ्या बाजूनं अक्षय बलकवडे ही घातक विस्फोटक जोडी. सागर थरकोडे खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याचा क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू सागर, तर दुसऱ्या बाजूनं तितक्याच ताकदीचा अक्षय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं घेऊन कॅप्टन कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. लेट्स प्ले डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज कृष्णा कालेकर तयार. पहिल्या 4 ओव्हरसाठी ज्याप्रमाणे या स्पर्धेचा नियम आहे 20 मिनिटांचा कालावधी आपल्याकडे असणार आहे. फिल्डिंग टीम आपल्या एक्स्ट्रा प्लेअरला टाइमर दाखवलेला आहे, याची नोंद घ्या. पहिला चेंडू बॅटचे इनसाइड एज शॉट थर्ड मॅनला फिल्डर. चेंडूला कव्हर करताना दर्शन कळमकर माझ्या मते त्या ठिकाणी आहेत. नागेश त्या ठिकाणी आहेत. निश्चितच एक सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती येईल. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये आली. सागर थरकोडे आणि अक्षय बलकवडे या जोडीला एक चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून देणं गरजेचं असणार आहे. निश्चितच आपण पाहतोय विकेट टेकर गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं कृष्णा कालेकरकडे पाहिलं जातं. कृष्णा कालेकर धावा जरूर खर्च करतात, परंतु ते विकेट घेतात.
निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल दिली. दरम्यान यावेळेस अक्षयच्या बॅटमधून कमी गतीचा चेंडू होता, त्याच्यावरती ऑफ स्टंपला शफल होऊन लॉंग लेग मध्ये चेंडू सीमारेषेच्या पार येतोय चौकार. मान्यवरांचं शुभागमन निश्चितच या ठिकाणी जेवताना पाहायला मिळते. आदरणीय अमोल तात्या आंग्रे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चेंडू हवेत अक्षय बलकवडेच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. अक्षय बलकवडेचा खणखणीत षटकार. अकरा धावा धावफलकावरती बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सागर तरकडून एक सिंगल घेतली. अक्षय बलकवडेकडे स्ट्राईक आली आणि अक्षय बलकवडेनं मात्र पहिल्या 2 चेंडूवरती मोठे हल्ले घाणाघाती प्रहार केलेत. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस इथे मात्र सुटका नसेल. शॉर्ट पॉइंट मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धनंजय साठे इज द मॅन. जेल टिपतायत फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला अक्षय बलकवडे बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न अक्षय बलकवडे यांनी केला, परंतु ज्या प्रकारे मी उल्लेख केला कृष्णा कालेकर हा गोलंदाज मित्रांनो विकेट टेकर गोलंदाज आहे. जरूर चौकार षटकार खर्च करतात परंतु विकेट मिळवतात. सातत्यानं आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर या संघाचं नेतृत्व करत असताना कित्येक मोठमोठे विक्रम कृष्णा कालेकरच्या नावावरती आहेत. एक गडी बाद. 11 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा अविनाश वाकणकर आलाय. लोवर फुल टॉस. इथे पुन्हा एकदा जबरदस्त झेल मिड विकेट मध्ये टिपेल फलंदाज अविनाश वाकणकर आल्या पावली माघारी. 0 वरती बाद. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी असणार आहे कृष्णा कालेकर यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस. उद्योजक क्रिकेट व्यक्तिमत्व सुयश दादा सोंदे पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे. लवळे संघाचे कॅप्टन सिकंदर भोसले यांनी तो विक्रम खऱ्या अर्थाने केलाय. पहिल्या विकेट हॅट्रिकसाठी या स्पर्धेमध्ये मित्रांनो पारितोषिक खऱ्या अर्थाने ठेवलं होतं स्पोर्ट्स सायकल. ही स्पोर्ट्स सायकल देखील खऱ्या अर्थाने सिकंदर भोसले यांना निश्चितच दिली जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर दाखल होत आहेत. विशाल डेरे ऑन हॅट्रिक. कृष्णा कालेकर गोलंदाजीच्या मार्कवरती धावताना कृष्णा कालेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशाल डेरे नवीन फलंदाज. अविनाश वाकणकर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाले. अक्षय बलकवडे चांगली सुरुवात करून ते निश्चितच बाद झाल्यानंतर विकेटची गळती सुरू झाली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये. चेंडू बॅकवर्ड पॉइंट मधून डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती 2 धावा मिळतील. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा मैदानाच्या आतमध्ये 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये देखील अशाच प्रकारचं धावफलक उभं राहिलं होतं. 13 धावा धावफलकावरती होत्या. एक फलंदाज निलेश खैरे पहिल्या डावामध्ये रनआउट झाला होता. परंतु षटक क्रमांक 1 मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर तब्बल 2 फलंदाज कृष्णा कालेकरनं बाद केलेत. फलंदाजी करताना देखील कृष्णा कालेकरनं निश्चितच एक जबरदस्त फलंदाजी केली. जरूर ते मोक्याच्या क्षणी बाद झाले परंतु संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन ते बाद होताना पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती फिरकीचा महामेरू, फिरकीचा जादूगर आणि खऱ्या अर्थानं बड्डे बॉय प्रवीण साठे
गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. पेरंगुट करंडक 2024 या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरची स्पोर्ट्स सायकल फटकावणारा प्रवीण साठे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. 2 गडी बाद 13 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू सागर थरकुडे आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतोय डॉट बॉल. सागर थरकुडे या खेळाडूबद्दल देखील खऱ्या अर्थाने चर्चा केली जाईल. सातत्यानं आपण पाहतोय मुगवडे दारवली या संघाकडून निश्चितच चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी करणारा सागर थरकुडे पहिल्याच ओव्हरमध्ये व्हाईट बॉल पंचांचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरमध्ये सिंगल धाव घेऊन तो नॉन स्ट्रायकर एंडला गेला. त्यानंतर विकेट जाताना तो निश्चितच नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता. दरम्यान इथे मात्र आपण पाहतोय फिल्डरला गुंगारा देत राहुल पडवळच्या डोक्यावरून चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडेल, मिळेल चौकार, 4 धावा. साठे निश्चितच थोडासा नाखुश आहे. एस्टेनच्या पाठीमागून धनंजय देखील थोडासा नाखुश होताना पाहायला मिळालाय. चेंडू रोखणं गरजेचं होतं. दरम्यान इथे पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा लेग कटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठे. ही ताकद आहे प्रवीण साठेची, ही कला आहे प्रवीण साठेची. निश्चितच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं व्हेरिएशन दाखवणारा फिरकीचा जादूगर, फिरकीचा महामेरू म्हणून खऱ्या अर्थानं प्रवीण साठेची ओळख. तितकाच ताकदवर सागर थरकुडे देखील आहे. त्याच्या बॅटमधून यावेळेस देखील फिल्डर अजित लोखंडे बेट होईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषा पार, पुन्हा एकदा चौकार. फलकावरती 22 धावा आहेत. थोडस नैसर्गिक अडथळा देखील त्या ठिकाणी चेंडूचं वळण जरूर घेतलं, परंतु चेंडू रोखणं गरजेचं. यावेळी चेंडू हवेत. एस्टॅनच्या पाठीमागे धनंजय साठे गोलंदाज करतायत प्रवीण साठे. 2 भावांचं कॉम्बिनेशन जमलंय आणि आडशी संघाला विकेट मिळेल. फलंदाज बिग विकेट गॉन. सागर थरकुडे बॅक टू द पवेलियन. बावीस धावा. दरम्यान यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. इथे टॉट बॉल येतोय. प्रवीण साठे 2 चौकार निश्चितच त्या ठिकाणी षटकामध्ये आले, परंतु मैदानामध्ये विकेट देखील मिळवली आहे. 12 चेंडूंचा डाव संपलाय. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 धावा. धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 18 चेंडू बनवायच्या ते 51 धावा. 17च्या सरासरीनं 18 चेंडू 51 धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला फिल्डिंग टीम स्पीडअप करा. विनंती असणार आहे, नियोजित कालावधी आपल्याकडे आहे 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं असतील. त्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आपल्याला कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं घेऊन नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती छोटासा ड्रिंक ब्रेक देखील दरम्यान होताना पाहायला मिळाला आहे. गोलंदाजीच्या मार्कवरची हटसी संघाचा वंडर बॉय सुमित बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होईल. 22 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये असताना पाहूया सुमित कशा प्रकारची गोलंदाजी करेल. क्षेत्ररक्षणाचं जाळं चौबाजूनं पसरवलं गेले. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला 3 तगडे दाखलवर क्षेत्ररक्षक. डीप स्क्वेअर लेग मध्ये देखील पाहतोय संतोष तैनात आहेत. मिड विकेटला निलेश खरे, लॉंग ऑन मध्ये अजित लोखंडे, त्याचप्रमाणे लॉंग ऑफ मध्ये देखील पाहतोय राहुल पडवळ. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ऑफ साइडला जर पाहिलं तर डीप पॉइंट मध्ये स्वतः संघाचा संघ नाही कृष्णा कालेकर त्या ठिकाणी तैनात आहेत. अशा प्रकारे सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण आहे. गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र धनंजय साठेच्या डोक्यावरून चकमा देत चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. फिल्डर वेगानं त्या ठिकाणी श्रीरंग कालेकर चेंडूला कव्हर करेल. मैदानाच्या आतमध्ये केवळ एक सिंगल धाव
या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या बरोबरच स्कोर कार्ड पुढे जाईल. तो फलकावरती 23 धावा, 17 चेंडू, 50 धावांची गरज. तशाच प्रकारचे क्षेत्ररक्षण याही फलंदाजासाठी असेल मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान इथे उजव्या स्टीच्या खूपसा बाहेर मुख्य पंच संजय सरांचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. 24 धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. पहिल्या चेंडूवरती निश्चितच 2 धावा असतील. तदनंतर आलेला व्हाईट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस देखील वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सव्वीस धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये विशाल पाहायला मिळतील. लागोपाठचे 2 वाईट चेंडू. थोडीशी दिशा भरकटताना सुमित पालमाळ. यावेळेस मात्र आपट बार ऑन साइडला पुल केलाय, परंतु संतोष खैरेडी स्क्वेअर लेग मध्ये मैदानाच्या आतमध्ये टिपेल. एक लाजवाब झेल फलंदाज बाद. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जी चमचमणारे चषक पाहायला मिळतात, भव्य दिव्य ट्रॉफीज पाहायला मिळतात. ट्रॉफीचं सौजन्य खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. भुकुमगावचा खऱ्या अर्थानं रॉकी राजा म्हणून ज्यांची ओळख आहे. मराठा एम्पायरचे सर्व उद्योजक आदरणीय विक्रमजी मराठे या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन होते. मनापासून हार्दिक स्वागत आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तुषार मैदानामध्ये दाखल होत आहे. 16 चेंडू, 47 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना आणि या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. विनंती आहे टॉस साठी चला ताबडतोब या. रोटमलनाथ क्रिकेट क्लब लवळे आणि किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळीण डोंगरगाव टॉस साठी या. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू, फुलर लेनचा बॉल, बॅटची कडा घेत चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅक झोन मध्ये त्या ठिकाणी निश्चितच मैदानामध्ये ट्रॅव्हल होईल. एक सिंगल येते. 27 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू, 46 धावांची गरज. सुमित षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा हाताळताना पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा तेच तर तिखट मारा. यावेळेस देखील डॉट बॉल. शॉटॉन गुडलेंथ वरती चेंडू पिच झाल्यानंतर भस्कन वेगानं विकेट किपर प्रवीण साठेच्या हातामध्ये चेंडू स्थिरवताना पाहायला मिळालाय. निश्चितच जबरदस्त चेंडू हाताळला जातोय. टॉफलकावरती 27 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. समीकरण बरचसं अवघड जरूर होतंय, परंतु अशक्य नसणार आहे. बॅकवर्डला जाऊन पंच केलाय चेंडू. डीप पॉइंटला फिल्डर तैनात केला गेलाय. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या चेंडूवरती केवळ सिंगल धाव येते. 28 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चला विनंती असणार आहे रोटमलनाथ क्रिकेट लवळे संघाचे संघनायक सिकंदर सर टॉस साठी या. दुसऱ्या बाजूनं किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळीण डोंगरगाव संघाचे संघनायक किरण भाऊ टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर पंचांकडे थोडीशी मागणी आहे प्रवीण साठे यांची, परंतु आपण पाहतोय मैदानामध्ये कुठल्या प्रकारे आत्मविश्वास आहे आपल्यामध्ये नसेल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. बनवायच्या त्या 45 धावा. सामना जिंकण्याबरोबर सामना पराभूत होण्याबरोबर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये नेट रन रेट हा अतिशय महत्त्वाची बाब असणार आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये नेट रन रेटचं जास्त काही गरज पडली नाही, परंतु आज निश्चितच एक से बडकर एक संघ आहेत, त्यामुळे नेट रन रेट देखील तितकासा महत्त्वाचा ठरेल. यानंतरचा होणारा सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय अमोल तात्या आंग्रे या मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आदरणीय विक्रमजी मराठे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करूयात. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लवळे संघाचे कॅप्टन सिकंदर भोसले सर उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूने किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळीण डोंगरगाव संघाचे संघनायक कॅप्टन निलेश जोरी उपस्थित आहेत. टॉस आपण करणार आहोत. जो मैदानामध्ये 12 चेंडू
45 धाव्यांची गरज. प्रवीण साठे वैयक्तिक मैदानामध्ये तो दुसरं षटक घेऊन दाखल झालाय. संघासाठी चौथ्या क्रमांकाचे षटक प्रवीण साठे. या अगोदर देखील चांगलं षटक हाताळलं, फक्त 9 धावा खर्च करत एक विकेट मिळवलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण साठे षटक क्रमांक 4 मध्ये पहिला चेंडू. बॅटर निश्चितच थोडासा त्या ठिकाणी बॅकफुटला जाऊन चेंडू सरळ बॅटने त्यानं खेळून काढला, त्याच्यावरती सिंगल धाव मिळवली. 29 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानचा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा गरगर फिरणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. बॅटर पूर्णपणे बीट झालेत. डॉट बॉल येतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक कमिटी, समस्त ग्रामस्थ मंडळी, भुकुम आणि खऱ्या अर्थानं भुकुम संघातील सर्वच अष्टपैलू खेळाडू, ज्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय रवींद्र उर्फ दादूभाऊ माजिरे, अमोलदादा भरतवंशी, त्याचप्रमाणे मयूरदादा करंजवणे, खऱ्या अर्थानं दादारामजी चौधरी आणि त्यांचा संपूर्ण सहकार्य वर्ग, त्यामध्ये नितीन बापू आगवणे असतील, मनीषदादा गुजर असतील, ही संपूर्ण आयोजक कमिटीची मोठी धावपळ, मोठी मेहनत सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला क्रिकेटचा हा देखना थरार आपण पाहतोय. स्वयंभू श्री रामेश्वर करंड भुकुम ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. दरम्यान न्यूज फ्रॉम द मिडल टॉस झालाय. टॉस जिंकलाय तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईल. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथ्या क्रमांकाचा सुरू असताना पहिला चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर 3 डॉट बॉल आले आणि पुन्हा एकदा एक सिंगल. किरण भाऊ साठीच फुटलं. वाळण डोंगरगाव संघानं टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. टॉस जिंकलेला संघ खेळाडू कक्ष ए मध्ये, टॉस पराभूत संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसेल, याची नोंद घ्या. दोन्ही टीम्स डगआउट जवळ आपण जाऊन थांबा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. दोन्ही टीम्स डगआउटचा ताबा घ्या. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 41 धावा. एक मोठा विजय नोंदवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाची. अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये राहुल पडवळ गोलंदाजीच्या मार्कवर दाखल झालाय. अखिल मारुंजी चषक या स्पर्धेमध्ये निश्चितच एकाच दिवसामध्ये 2 विकेट हॅट्रिक घेण्याचा मान या राहुल पडवळच्या नावावरती आहे. दर्जेदार गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं राहुलची ओळख आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं तो डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतो. त्या भुकुमच्या मैदानावरती त्या विकेटवरती तो कशा प्रकारची गोलंदाजी करेल. पहिला चेंडू ओव्हर पिचचा, त्याच्यावरती प्रहार केला डीप कव्हर पॉइंटला. चेंडू फरार होतोय, थेट सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार. गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 36. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 37, अर्थात 37 धावा. राहुल पडवळचं चांगलं कमबॅक. मैदानामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, तदनंतर डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळेल. वाळेन डोंगरगाव संघ आपण खेळाडू कक्ष ए मध्ये बसायचा आहे याची नोंद घ्या. वाळेन डोंगरगाव संघ ताबडतोब आपण डगआउटच्या दिशेने या. लवळे संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसेल. हो हो हो, पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू देखील सुरेख मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट चेंडू पाहायला मिळेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जाणार राहुल पडवळ. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. आदरणीय माऊली तात्या गावडे या मान्यवरांचं शुभागमन मनापासून या ठिकाणी होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय. अतिशय महत्त्वाची लढत करत लवळे संघासाठी असेल. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी मस्ट विन म्हणून खरं तर तो सामना लवळे संघ खेळताना जरूर पाहायला मिळेल. मागच्या सीझनला, मागच्या पर्वामध्ये स्वयंभू रामेश्वर करंड भुकुममध्ये सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला संघ निश्चितच लवळे संघ. प्लेअर ऑफ द डे चांदीची गदा पटकावणारा आदेश तांगडे या संघामध्ये आपण पाहतो. बेस्ट बॅट्समनचा किताब पटकावणारा आदेश तांगडे या संघामध्ये आपण पाहतो. निश्चितच मान्यवरांचा शुभागमन होते. आदरणीय कृष्ण आब्बा पानसरे या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जो मैदानामध्ये राहुल तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस लेफ्ट ऑन ड्राईव्हचा, ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. सुमित बोडके चेंडूला कव्हर करतायत. फेकतात तोपर्यंत मिळेल
पुन्हा एकदा एकेरी धाव. या सिंगल बरोबरच 38 धावा धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू 35 धावा. या सामन्यामध्ये निश्चितच आपण पाहतोय मजबूत पकड, शिक्कामोर्तब खऱ्या अर्थानं होतोय. सरपंच सुनील भाऊ कळमकर विजय सलामी देताना जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. दरम्यान यावेळेस शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण, वन बाउन्स. चेंडू जाऊन पोहोचतोय थेट खेळाडू कक्ष ए मध्ये. सीमारेषा पार, मिळेल चौकार. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय संतोषजी माझे साहेबांचं शुभागमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला, विनंती असेल लगेचच आपण यानंतरचा पुढील सामना खेळणार आहोत. तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कृष्णा कालेकर ठरलेला आहे. त्या सामन्याचे हिरो, या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी कृष्णा कालेकर. धावत पळत यायचे. इनिंग ब्रेकमध्ये, मॅच ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. किरण भाऊ साठे स्पोर्टला वाळीण डोंगरगाव संघाने टॉस जिंकला. विनंती असेल एका ओळीमध्ये, एका लाईनअपमध्ये आपण मैदानामध्ये